तुम्ही ॲरो दाखवताना त्याच्यामध्ये अशा प्रकारचे ॲरो तुम्हाला शो करायचे असतात. आता हाच ॲरो काय आहे, आपण काय इलेक्ट्रॉनचा जो फ्लो आहे तो त्या ॲरोचाच आपण काय मदत घेणार आहोत. काय आहे ते निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. ओके, आणि आपण कन्व्हेन्शनली आपण काय करत असतो, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह इलेक्ट्रिक करंट. हा काय डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन. दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि बघायला गेलो तर डायरेक्शन ऑफ चार्ज कोणता आहे इथे, तर आपण दुसरा कलर घेऊयात. हा काय आहे डायरेक्शन ऑफ चार्ज. दिस इज द डायरेक्शन ऑफ चार्ज. ओके, दिस इज द डायरेक्शन ऑफ चार्ज. अशा प्रकारे आपण इथे शो करू शकतो. ओके, is the electric potential and the potential difference. इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स ही कन्सेप्ट आता आपण बघतोय. आता पोटेन्शियल हा शब्द आत्ताच आपल्या ह्याच्यामध्ये आला होता, त्यामुळे आपण ही कन्सेप्ट घेतच आहे लगेच. बघा, आता समजा एका दोन पाण्याची काय आपण समजा बॅरल ठेवलेले आहेत किंवा टाक्या आहेत दोन. ओके, आणि त्या दोन्ही पण काय सेम लेवलला, लेवल बघा दोघांची सेम आहे आणि त्यांच्यामध्ये पाणीसुद्धा सेम लेवललाच आहे. आणि जर आपण काय दोन्ही टाक्यांना एक मध्ये काय आहे अटॅचमेंट लावली की जेणेकरून ह्या टाकीतलं पाणी इकडे किंवा इकडचं तिकडे असं जाऊ शकेल, ह्याच्यासाठी आपण समजा लावली, पण दोन्ही पण सेम लेवलला असेल तर वॉटर तिकडे फ्लो होईल का, नाही होणार. हां, इकडचं पाण्याची लेवल जास्त असेल तर थोडंसं तिकडचं त्याच्या इक्वल यूज तर थोडंसं पाणी तिकडे जाईल. कमी असेल तर पाण्याची लेवल, पण इथे आता सेम वॉटर लेवल आहेत आणि दोन्ही पण सेम लेवलला सुद्धा आहेत, उंचीला पण खालीवर असं पण नाही. ही समजा उंचावर असली असती तर थोडंसं पाणी काय इझिली खाली आलं असतं. का बरं, आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर आपला होता असं म्हणू शकतो. ओके, पण तसं इथे तसंही दिसत नाहीये. मग जेव्हा आपण लेवल चेंज करू तिथे काय दिसणार आहे, पण चार्जेस डू नॉट फ्लो इन द कॉपर वायर बाय देमसेल्फ. चार्जेस सुद्धा स्वतःहून फ्लो होत नसतात. जर तिथे काय लेवल सेम असेल तर तिथे आपण काय चार्जेस सुद्धा कॉपर वायरमध्ये, जर तुम्ही अशी सुट्टी कॉपर वायर बघितली तर आणि त्याला हात लावला तर तुम्हाला करंट बसणार आहे का, तर नाही. हां, ती कुठेतरी स्विचला जॉईन आहे, कुठल्या तरी बॅटरीला जॉईन आहे आणि मग इकडचं टोक तिचं काय आहे कुठल्याही अप्लायन्सेसला नाही सुट्ट आहे किंवा तिथे कट झालेला आहे, तेव्हा आपण मात्र काळजी घ्यायला लागते. तिथं मात्र करंट त्याच्यामधून त्यावेळेस फ्लो असतो. जर तुमचं स्विच चालू असेल, बटन चालू असेल, बॅटरी पण चालू असेल तर मग काय होणार आहे, तिथे करंट त्याच्यामध्ये फ्लो होणार आहे. मग तिथे त्या बॅटरीमुळे, त्या स्विचमुळे, त्या आपण मीटरचं जे स्विच आहे त्याच्यामुळे तिथे काय आहे करंट, तिथे त्याच्यामध्ये चार्जेस असतात. इलेक्ट्रॉन्स सगळ्या वायर्समध्ये प्रेझेंट असतात. नुसती सुट्टी वायर ती पण इलेक्ट्रॉन्स, पण ते इलेक्ट्रॉन्स स्वतःहून मूव्ह होत नाही. ते फ्लो होत असतात का नाही, ते स्टॉप कंडिशनमध्ये असतात. ते कारण निर्जीव आहेत, नॉन लिव्हिंग आहेत, स्वतःहून धावणार आहेत का नाही. त्यांना पुशअप करायला जर चार्ज तिथे गेला तर मग ते काय होणार आहे, पुश होणार आहे, ते मूव्ह होणार आहे. आणि जसे ते मूव्ह होतील तसं काय तिथे इलेक्ट्रिक करंट तिथे फॉर्म होणार आहे. जस्ट ॲज द वॉटर इन द परफेक्टली हॉरिझॉन्टल ट्यूब डज नॉट फ्लो. जसं परफेक्टली हॉरिझॉन्टल ट्यूबमध्ये तसं वॉटर काही फ्लो होत नाही, इकडून तिकडं फ्लो होत नाही, ते सेम लेवलला राहतं. तसं काय होणार आहे, तसंच इथे पण चार्जेससुद्धा फ्लो होत नाही नुसत्या वायरमधले. मग इथे त्यावेळेस समजा आपण ह्या वॉटर लेवलची, आता इकडे आपण वॉटर डज नॉट फ्लो होत नाहीये, मग जर त्यांची आपण हाईट कमी जास्त केली, आता बघा ही ए ची हाईट काय आहे, जरा अजून उंचावर तो ठेवला, बी हा थोडासा कमी उंची, तर लगेच बघा इथं वॉटर लेवल आपल्याला कमी झालेली दिसते आणि ते पाणी काय झालेलं आहे इकडे गेलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय आहे, जर आपल्याला वन एंड त्याचा काय आहे थोडासा हायर म्हणजे उंचावर ठेवला आणि दुसरा एंड काय आहे कमी उंचीवर ठेवला तर तिथे काय होणार आहे, वॉटर फ्लो होणार आहे. इफ वन एंड ऑफ द ट्यूब इज कनेक्टेड टू अ टँक ऑफ द वॉटर केप्ट ॲट द हायर लेवल सच दॅट देअर इज अ प्रेशर डिफरन्स बिटवीन द टू एंड्स ऑफ द ट्यूब. मग त्यावेळेस तिथे काय होतं, सुरुवातीला प्रेशर डिफरन्स येतो, दाब तिथला काय आहे थोडासा कमी जास्त होतो, इकडचा दाब वाढतो, इकडचा कमी होतो आणि त्यामुळे दाब वाढल्यामुळे काय होणार आहे, वॉटर फ्लोज आउट ऑफ द आउटर एंड ऑफ द ट्यूब आणि त्याच्यामुळे तिथला वॉटर काय आहे
फ्लो व्हायला तिथे सुरुवात होते. फॉर द फ्लो ऑफ द चार्ज, तसंच जसं ह्या उदाहरणामध्ये आपण हायर लेवलला ठेवलं की तिथे काय होणार आहे, हायर लेवलकडून लोअर लेवलकडे आपल्याला वॉटर फ्लो होताना दिसून येतं. तसंच इथे आता आपण जसा बघा आता टाक्या आपल्याला वरती असतात, बरोबर आहे, आपल्या घराच्या वरती आपण टाक्या ठेवतो तेव्हा तिथून जस्ट आपण खालचा टॅप चालू केला की लगेच काय आहे, पाणी खाली येणार आहे. पण समजा खाली टाकी आहे आणि तुम्ही वरती आहात, तर मग खालून पाणी नुसतं टॅप चालू केलं, खालच्या टाकीला तुमचं काय आहे, पाईपलाईन जॉईन आहे, तर तिथून पाणी येणार आहे का डायरेक्ट तुम्ही टॅप ऑन केल्यावर? तर नाही. मग तुम्हाला वरती जर पाणी चढवायचं असेल तर तुम्ही काय आहे, नुसतं नळचा टॅप ऑन केला तर तिथं पाणी येत नाही. मग तिथं कशाची मदत घेता, तर कशाची आहे, मोटरची. पंप लावता, बरं, मोटर लावता की वरती पाणी चढायला हवं. म्हणजेच काय आहे, तिथे पाणी चढवण्यासाठी तुम्हाला प्रेशर तिथलं इन्क्रीज करता. त्या पंपाचं काम काय असतं, जर तुम्ही बघितलं असेल निरखून, तर आतमध्ये बघा एक तिथं पंखा असतो आतमध्ये, आतल्या बाजूला, पण तो अगदी स्पीडने काय आहे, फिरत असतो. त्याचा आवाजसुद्धा येतो आपल्याला काय काय, इतका स्पीडने. जर तो फिरतो त्याचं काय होतं, थोडीशी हवा, बाहेरची हवा तो आतमध्ये खेचून घेतो आणि ती हवा जी आहे ती त्या पाईपमध्ये काय आहे, पुशअप करतो आणि त्याच्यामुळे तिथे एक दाब निर्माण होतो, एक प्रेशर निर्माण होतो. मग खालचं मग त्या पाईपलाईनमध्ये जे काही पाणी असेल त्याला काय आहे, पुश करण्यासाठी ते प्रेशर मदत करतं आणि ते पाणी मग हळूहळू पुश होत 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 त्या पंपाच्या साहाय्याने वरच्या टाकीमध्ये जाते. बरोबर आहे. तिथे म्हणजे खालून वर पाणी नेण्यासाठी आपल्याला काय, प्रेशरची आवश्यकता आहे. प्रेशर जास्त अप्लाय व्हायला पाहिजे तर तिथं खालून वर जाईल. पण वरून खाली यायला प्रेशर काय आहे, तेवढं आवश्यक नाही, कारण ते ॲटोमॅटिकली तिथं वरचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर त्याला तेवढं बास होतं आहे आणि त्या प्रेशरने म्हणजे, आणि खालून काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कुठलाही बघा ऑब्जेक्ट आपण वरती टाकला की तो खालच्याच दिशेने येतो. का बरं येतो, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर अप्लाय होत असतो. तसंच वॉटरसुद्धा, पाणी ओतलं तर ते काय आहे, खालीच पडणार आहे. बरोबर आहे. म्हणून तसंच इथे वॉटर लेवलसुद्धा जर वरची टाकी असेल तर खाली पाणी यायला जास्त आपल्याला प्रेशरला अप्लाय करायची, वेगळं काही एक्स्ट्रा प्रेशर अप्लाय करायची गरज पडत नाही. इन द सेम वे चार्ज फ्लो होताना सुद्धा, फॉर द फ्लो ऑफ चार्ज इन अ कंडक्टिंग मेटॅलिक वायर द ग्रॅव्हिटी हॅज नो रोल टू प्ले. पण इथं ग्रॅव्हिटीचा आहे का प्ले? जर तुम्ही म्हणाला आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स होईल मग आपण वरून वायर सोडूयात आणि येईल, तसं आहे का? इथे ग्रॅव्हिटीचा प्रश्न येत नाही. द इलेक्ट्रॉन्स मूव्ह ओनली इफ देअर इज अ डिफरन्स ऑफ द इलेक्ट्रिक प्रेशर. मग जेव्हा इलेक्ट्रॉन्स कधी मूव्ह होणार आहे, तर तिथे इलेक्ट्रिक प्रेशर, जेव्हा त्या इलेक्ट्रिक प्रेशरमध्ये डिफरन्स असेल तेव्हाच. जो दोन्ही सेम व्हॅल्यूज असतील तर तिथे येणार नाही, विच इज कॉल्ड ॲज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कंडक्टर. आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, पोटेन्शियल डिफरन्स. डिफरन्स असेल तर तिथे काय आहे, तिथे कमी जास्त. जसं तुम्ही लहानपणी तर आज बॅलेन्स करताना बघितलं, लहानपणी एक गोष्टही तुम्ही ती माकडाची ऐकली होती. मांजरींकडे काय तो केकचा तुकडा असतो आणि त्या दोघींनाही इक्वल हवा असतो. तर माकड आपल्याला काय लबाड दिसलं, त्याने बॅलेन्सिंग आणलं, तराजू तर आणला, पण काय केलं, एकदा इकडं मोठं ठेवलं, एकदा इकडे लहान. मग मोठं होतं तिथलं तो खात गेला आणि शेवटी काय उरलं नाही. म्हणजेच काय आहे, जिथं जास्त आहे तो काय होणार आहे, ती पडडी काय होणार आहे, खाली जाणार, आणि जी कमी आहे ती वरती जाते. म्हणजेच काय आहे, तिथे लेवल दोघांची काय आहे, डिफरन्स आपल्याला दिसून येतो. दोघांची लेवल सेम होते का, सेम कधी होईल, दोघांचंही वजन, वेट हे जर सेम असेल तर आपल्याला ते दोन्ही पण त्या तराजूच्या पारड्या काय आहे, सेम इक्वल ह्याच्यावर आलेल्या दिसतात. बरोबर आहे. तसं आपल्याला भाजीवाल्याकडे आपण जातो, कधी कधी आपण एखादा टॅमॅटो जास्त मागतो, एखादा बटाटा, मग तेव्हा काय होतं, त्यांचं ते ती वाडी, आपली भाजीची वाडी खाली जाते. खरं तर ते थोडंसं वजनाच्या जास्त असतं, एक 2-4 ग्रॅम म्हणा, 20 ग्रॅम, 10-20 ग्रॅम जास्त असतं, पण तरी पण ते आपले देतात. पण सोनार तसं करतो का, नाही. सोनार अगदी कट टू कट बरोबर ते बॅलेन्सिंग आलं असेल तरच तेवढं, तो 1-2 ग्रॅम त्याला जास्त देणं परवडणार नाही. बरोबर आहे. तसंच इथे सुद्धा डिफरन्स जोपर्यंत तो सेम लेवलला येत नाही तोपर्यंत तिथे इलेक्ट्रिक प्रेशर राहणार आहे. ओके. डिफरन्स सेम आला तर तिथलं इलेक्ट्रिक प्रेशर 0 होईल. म्हणजे त्यालाच त्या इलेक्ट्रिक प्रेशरच्या डिफरन्सलाच काय म्हणायचं आहे आपल्याला, पोटेन्शियल डिफरन्स. त्याला काय म्हणायचं आहे, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कंडक्टर. कंडक्टर म्हणजेच कोण, आपला ह्याच्यातला कंडक्टर का, बसमधला, तर नाही. कंडक्टर म्हणजे इथे वाहक, इलेक्ट्रिक करंट वाहून नेणारा कंडक्टर आहे. ओके. तर खरं तर त्याचं पण कंडक्टर हे नाव का पडलं, कंडक्टरचा अर्थ काय होतो, वाहक, वाहून नेणारा. प्रवाशांना तो एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेतो. तसंच इथे काय आहे, चार्ज वाहून
नेणारा चार्ज जो आहे, इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तो एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे काय आहे कंडक्ट करणारा इथला इलेक्ट्रिकल कंडक्टर हा असा आपला असतो. आणि त्याच्यामध्ये कधी तो कंडक्टर करणार आहे, जेव्हा त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक प्रेशरचा डिफरन्स असेल किंवा आपण म्हणू शकतो जिथे पोटेन्शियल ओके पोटेन्शियल डिफरन्स असेल तर तिथे इलेक्ट्रिक चार्ज हा फ्लो होणार आहे. ओके, आता आपण बघूया कन्सेप्ट. तसंच इथे आपल्याला दिसणार आहे बघा, डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो. मग इथे आपल्याला आता आहे जेव्हा इथे आपण बॅटरीला हे मेटर वायर आहे ही लावली की लगेच त्याच्यातून काय आहे इलेक्ट्रॉन. बघा इलेक्ट्रॉन कसे फ्लो होताना दिसतात. हे दिस इज द निगेटिव्ह टर्मिनल, दिस इज द पॉझिटिव्ह. पण निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे ते फ्लो होताना दिसतात. पण कन्व्हेन्शनल करंट कसा आहे आपण म्हणतो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. दिस इज द कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ द कन्व्हेन्शनल करंट. आणि इलेक्ट्रॉन ॲक्च्युली अपोजिट वेने इकडे फ्लो होत असतात. ओके, काय दिस डिफरन्स ऑफ द पोटेन्शियल मे बी प्रोड्यूस बाय अन इलेक्ट्रिक करंट. हा जो डिफरन्स आहे तो कशाने प्रोड्यूस होतोय, बाय इलेक्ट्रिक सेल. इलेक्ट्रिक सेलने तो पोटेन्शियल डिफरन्स प्रोड्यूस होतो आणि तिथे इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला सुरुवात होतो. वेन द सेल इज कनेक्टेड टू अ कंडक्टिंग सर्किट. सेल जेव्हा कोणत्याही कंडक्टिंग सर्किटला काय होतं कनेक्ट होतोय, द पोटेन्शियल डिफरन्स सेट्स द चार्ज इन द मोशन. बघा कोणताही सेलकडे बघा तुम्ही जर सेल पण लावण्याची बघा एक पद्धत आहे. रिमोटमध्ये तुम्ही सेल लावता पण डायरेक्ट कसाही लावला तरी पण तुमचं रिमोट चालू होतं का नाही. तुम्हाला काय बघायला लागतं, त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एंड बघायला लागतं. पॉझिटिव्ह हा पॉझिटिव्ह आहे आणि तुमच्या रिमोटमध्ये पण प्लस आणि मायनस असे साईन्स असतात. तसंच त्या सेलसुद्धा त्याच साईनवर तसा फिक्स पाहिजे तर तुमचा काय आहे रिमोट रनआउट होईल. मग तसंच इथे पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजेच काय आहे हायर. आता इथं आपण थोडंसं आपल्याला समजण्यासाठी आपण पॉझिटिव्ह म्हणजे हायर लेवल आणि निगेटिव्ह म्हणजे लोअर लेवल असं आपण समजा कन्सिडर केलं. तर तसंच त्याच पॉईंट्सला ते वायर्स काय असतात कनेक्ट असतात आतमध्ये. मग इथे सुद्धा जेव्हा सेल हा कनेक्टेड होतो कंडक्टिंग सर्किट एलिमेंटला, द पोटेन्शियल डिफरन्स सेट्स द चार्ज इन द मोशन इन द कंडक्टर. तेव्हा तिथे पोटेन्शियल डिफरन्स सेट होतोय आणि चार्जेस इन द मोशन ऑफ द कंडक्टर कंडक्टर अँड प्रोड्युसेस अँड इलेक्ट्रिक करंट. आणि तिथे करंट फ्लो होतो. त्या चार्जेस जे असतात ते मोशनाइज होतात, मूव व्हायला लागतात कंडक्टरमधले आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिक करंट ते तयार करतात. इन ऑर्डर टू मेंटेन द करंट इन अ गिवन सर्किट, द सेल हॅज टू एक्सपांड इट्स केमिकल एनर्जी स्टोर्ड इन इट. जेव्हा कुठल्याही सर्किटला इलेक्ट्रिक सर्किटला जेव्हा करंट मेंटेन करायचा असतो तेव्हा तिथे सेल हॅज टू एक्सपांड. त्या सेलला त्याची केमिकल एनर्जी जी आहे ती एक्सपांड करायला लागते स्टोअर्ड इन इट. म्हणजेच बघा सेल पण काय कधी ना कधी संपतात. म्हणजेच काय ते संपतात म्हणजेच काय त्याच्यामध्ये असलेली स्टोअर केलेली जी केमिकल एनर्जी असते ती ती पूर्णपणे संपलेली असते. ती जोपर्यंत त्याच्यामध्ये आहे तोपर्यंत आपला तो सेल चालू असतो आणि आपण त्याच्यावरनं वेगवेगळे अप्लायन्सेस चालू करू शकतो. पण बघा कधी कधी रिमोट आपला रनआउट, आपण म्हणतो रिमोट खराब झाला का नाही, मग आपण सेल जरी बदलले त्याच्यातले की मग लगेच पुन्हा ते सुरू होतं. म्हणजे ह्याच्या अर्थ काय झालं आहे, त्या सेलमधला तो सेल संपलेला, तर त्या सेलमधली केमिकल एनर्जी संपली म्हणजे सेल तो आता युजेबल नाही, यूज नाही होणार. पण काही सेल्स मात्र रिचार्जेबल असतात, रिचार्ज करू शकतो आपण. मग त्या प्रकारे ते वेगळ्या पद्धतीने तयार केलेले असतात. आतलं मटेरियल त्याप्रमाणे तिथे ठेवलेलं असतं. केमिकल एनर्जी ही काय रिचार्ज होऊ शकते. पुन्हा आपण जसं आपण एखादं स्विच लावतोय किंवा मोबाईल चार्जिंगला जसं लावतो तसं सेलसुद्धा चार्जिंगला लावण्याचे काही मशीन्स असतात. ते सेलसुद्धा आपल्याला रिचार्ज करून पुन्हा आपल्याला यूज करता येऊ शकतात. ओके, अशा प्रकारे मला वाटतं आपल्या 8वीला 7वीला आपल्याला ते सेलचे दोन्ही टाईप झालेले आहे. तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही पुस्तकात पण जस्ट माहितीसाठी, आता काही आपल्याला ते अभ्यासाला नाही आहे पण ते लक्षात घेण्यासाठी आपण पाहू शकतो. ओके, आता आपण बघूयात आणखीन ही कन्सेप्ट. जर आपण बघायला गेलो तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 पॉईंट्स इन अन इलेक्ट्रिक सर्किट कॅरिंग द सम करंट is defined as the work done to move a unit charge from one point to the another. बघा आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स ही डेफिनेशन आपल्याला राईट द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स.
इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट. कुठल्याही इलेक्ट्रिक सर्किटमध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स कोणत्याही दोन पॉईंटमध्ये कसा फॉर्म होतो. कॅरिंग द सम इलेक्ट्रिक करंट, त्याच्यामध्ये काही इलेक्ट्रिक करंट तो कॅरी करत असतो. कॅरी म्हणजे स्वतःसोबत वाहून नेत असतो. इट्स डिफाईन ॲज, ते डिफाईन कसं केलं आहे, ॲज द वर्क डन टू मूव अ युनिट चार्ज. बघा, वर्क काम करायला पाहिजे म्हणजेच काय आहे, कारण ते मूव्ह होण्यासाठी, मोशनाइज होण्यासाठी, कोणते ते इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते मोशनाइज होण्यासाठी तिथं काय आहे, चार्जला तिथे वर्क डन करावं लागेल. बरोबर, वर्क डन होतं आहे, कार्य होतं आहे कोणाकडून, त्या सेलकडून, त्या स्विचकडून काय होणार आहे, एक कार्य घडून येणार आहे, काम घडून येणार आहे. कशाचं, तो युनिट चार्ज मूव्ह करण्याचं. तो चार्ज जो स्टेबल असतो, नुसती सुट्टी वायर ठेवली आपण, कशाला लावलेली नसेल तर त्याच्यामध्ये चार्जेस असतात, इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात, पण ते स्टेबल फॉर्ममध्ये असतात. त्यांना सेल लावला, त्यांना स्विच लावलं की लगेच ते मोशनाइज होतात. मग मोशनाइज होत आहेत म्हणजेच काय आहे, त्यांच्यामध्ये ते मूव्ह होत आहेत, त्यांच्याकडून वर्क डन होतं आहे मूव्ह करण्यासाठी. काय, ते चार्ज मूव्ह करण्यासाठी फ्रॉम वन पॉईंट टू द अनदर पॉईंट, एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे. दिस इज मेन बाय द इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स. ओके, म्हणजेच काय, ॲज द वर्क डन टू मूव्ह अ युनिट चार्ज फ्रॉम वन पॉईंट टू द अनदर पॉईंट. त्याच्यात झालेलं वर्क डन इज इक्वल टू युनिट चार्ज फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. तसंच आपण इकडे खाली बघितलं, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. इथे बघा, इथं दोन पॉईंट्स घेतले. समजा पॉझिटिव्हली चार्ज कंडक्टर आहे आणि हे काय आहे, निगेटिव्हली चार्ज कंडक्टर आहे. जे पॉझिटिव्हली चार्ज कंडक्टर आहे ते आपण हाय पोटेन्शियल म्हणणार, जे निगेटिव्ह आहे ते लो पोटेन्शियल. चार्जेस मूव्ह फ्रॉम द हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. त्याच्यामुळे चार्जेस काय होतात, प्लसकडून मायनसकडे. बघा, जिथे नाही आहे त्याच्याकडे, ज्यांच्याकडे आहेत तो देणार आहे. बरोबर आहे, ज्यांच्याकडे काही नाही आहे त्यांच्याकडे आपण काही मागू शकतो का, नाही. बघा, एखादा आपण म्हणतोय, आपण एखादा करोडपती श्रीमंत माणूस आहे, तो काय दान देणार आहे. दान करण्याचं त्याची एक वृत्ती असू शकते, तो दान देऊ शकतो. दिलं तरी पण त्याला स्वतःला काही कमी पडणार नाही आहे, कारण तो श्रीमंत आहे, त्याने भरपूर पैसा हे केला, मग तो देऊ शकतो. म्हणजेच काय, तो पॉझिटिव्ह आहे, हाय पोटेन्शियल, आणि तो एखाद्या गरीबाला, एखाद्या मदतनीसाला, एखाद्या गरजू व्यक्तीला तो सहजपणे काय डोनेट करू शकतो, दान देऊ शकतो. पण जर एखादा एकदमच गरीब आहे, एकदम झोपडपड, तर तो काही दान जास्त देण्याची त्याला होईल का, पण त्याने दान दिलं तर त्याला स्वतःचं पोटा पाण्याचं, स्वतःचं कुटुंब त्याला चालवता येणार नाही, तेवढे त्याच्याकडे काय नाही आहेत. म्हणजे काय, लो पोटेन्शियलकडून हाय पोटेन्शियलकडे जाता येणार नाही, हाय पोटेन्शियलकडून लो. किंवा अजून एक उदाहरण आपण म्हणू शकतो की जसं खरं तर ही कन्सेप्टसुद्धा सांगत असताना जे आपल्याला घेतलं ते मी तुम्हाला सांगते, की जसं वरती आकाशात वीज जेव्हा कडाडते तेव्हा काय आहे, ती खालच्या दिशेने येते. बरोबर आहे, जर पडली तर ती काय, वरून खाली, म्हणजे वरती काय हाय पोटेन्शियल आहे आणि खाली काय आहे, लो पोटेन्शियल. जिथे नाही आहे तिकडे ती अट्रॅक्ट होते. तसंच ते, आणि ह्याच गोष्टीवरनं खरं तर इलेक्ट्रिक करंट ही जी कन्सेप्ट ज्या सायंटिस्टने आपण बघतोय, आपण त्याच्यासाठी आपण ॲम्पियर, कुलम वगैरे म्हणतोय, पण त्यांच्याही आधी खरं तर ब्रेनली नावाचा एक सायंटिस्ट होता, की ज्याने ही इलेक्ट्रिक करंट, म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी जी आहे ती कन्सेप्ट सगळ्यांसमोर आणलेली होती. फक्त पण कसं करंट पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न त्याने केला. कसा केला, तर जेव्हा वीज कडाडती असं त्याने बघितलं, वीज कडाडती रात्रीच्या वेळेस, त्यावेळेस कडाडत होती, तेव्हा लक्षात आलं, अरे सगळीकडे एकदम उजेड आला. रात्रीच्या वेळेस त्याला तिथे सगळीकडे उजेड, कारण पूर्वी होत्या का कुठे लाईट्स वगैरे काय, काही नाही. मेणबत्त्या पण नाही, म्हणजे मेणबत्त्यासुद्धा त्याचा शोधसुद्धा कुठेतरी चिमण्या दिव्यांवर तिथे चालायचं, किंवा एकाकडून दुसरीकडे जायचं असेल तर मशाली वगैरे लावून मग ते लोक जायचे त्यावेळेस. मग त्यावेळेस त्याने पाहिलं, पाऊस पडत असताना एकदा वीज कडाडली आणि त्यावेळेस तिथला भाग त्याला पूर्ण असा प्रकाशित झाल्यासारखा तिथला भाग रात्रीच्या वेळेस सुद्धा तो पाहू शकला. आणि त्याच्यातूनच त्या सायंटिस्टच्या डोक्यात वेगवेगळे विचार, त्याने भरपूर त्याच्यावर विचार केला, आणि ती जी वीज आकाशात कडाडते ती आपण खाली कशी आणू शकतो ह्याचा विचार त्याने सुरुवात केली. ह्या सायंटिस्टच्या ह्याच्यावरचं एक पुस्तकसुद्धा आपल्या लायब्ररीमध्ये छोटंसं अवेलेबल आहे, तुम्ही ते नक्की वाचायला घ्या. इलेक्ट्रिक करंट कसा फॉर्म झाला, असंच काय नाव आहे त्याचं. आणि तुम्ही काय, त्याच्यात ही अशी गोष्ट आपण त्याने लिहून ठेवलेली आहे, की मग त्यावेळेस त्याने काय केलं, ती वीज आपल्याला खाली आणायची, सगळीकडे खालीसुद्धा आपल्याला उजेड बघायचा आहे असं त्याने प्रयत्न केला. आधी त्याने त्याच्यावर भरपूर स्टडी केला, वेगवेगळ्या प्रकारे त्याचा अभ्यास केला, आणि मग त्याने काय केलं, एका वेळेस तो काय आहे,
त्यावेळेस सुद्धा पतंग वगैरे उडवण्याची जशी आत्ता पद्धत आहे तशी त्यावेळेस सुद्धा पतंग उडवण्याची पद्धत होती. मग तेव्हा त्याने काय केलं, हां मग पतंगाच्या साहाय्याने एक दोरी आपण जर अशीच पतंगाच्या साहाय्याने जर तिथपर्यंत पाठवली आणि ती वीज आपण घेऊन येऊ शकतो, अशी त्याच्या मनामध्ये काय आली संकल्पना. आणि ती जेव्हा त्याच्या कन्सेप्ट डोक्यामध्ये आली तेव्हा त्याने असंच जेव्हा वीज कडाडण्याचं जेव्हा एक वातावरण आजूबाजूला सराउंडिंगमध्ये निर्माण होतं त्यावेळेस त्याने तो पतंग उडवायला सुरुवात केली. त्या डायरेक्शनने तो उडवायला लागला, त्याचं दोरी तिथपर्यंत गेली. पण त्याला लक्षात आलं की हा करंट म्हणजे त्यावेळेस त्याने बघितलं वीज कुठंतरी झाडावर पडली, कुठे हे पडली की पूर्ण ते झाड जळून जायचं. म्हणजे ते काय थोडंसं धोकादायक आहे. म्हणून त्यासारखे त्याच्यातून प्रोटेक्ट होण्यासाठी सुद्धा असे काही आपल्या त्याने स्वतः क्लोथ्स तयार केले आणि ते स्वतःच्या अंगात घातले. आणि त्या दोरीला आणि त्याने आणखीन एक त्यावेळेस स्टडी करत असताना, अभ्यास करत असताना लक्षात आलं की लोखंड जे आहे ते पटकन ते वीज खेचून घेते, असं त्याला लक्षात आलं. म्हणून लोखंडाच्या वस्तू तिथल्या घेतल्या, एक छोटीशी वस्तू घेतली आणि ती त्याने त्या दोरीच्या त्याच्या हाताच्या जवळच्या बाजूला एक लावली आणि वरती एक छोटीशी हलकी अशी एक तार थोडीशी वरती त्या पतंगाच्या इथे लावली. म्हणजे आणि मग तिथं त्याने उडवायला सुरुवात केली की तिथं लगेच जेव्हा वीज कडाडली तेव्हा त्या दोरीतून त्या वरती छोट्याशा तारेला ती काय आहे वीज खेचल्या गेली आणि तिथून पटकन त्याच्या हाताच्या इथं असलेल्या वस्तूच्या इथं सुद्धा पटकन ती वीज आली आणि त्याला सुद्धा एक थोडासा झटका बसला, जास्त नाही थोडासा झटका, कारण त्याने बाकीचं पूर्ण इलेक्ट्रिक प्रूफ जे आपण पेहराव म्हणतो तसं त्याने घातलेला होता. म्हणून त्याला काय त्याचा काय हे झाला नाही, जास्त त्रास झाला नाही. पण त्याला लक्षात आलं की आपण इलेक्ट्रिक करंट ह्याच्यातून आणू शकतो खाली. आणि जसं मग कॉपर म्हणजे काय आयर्न आहे, लोखंड आहे, मग त्याच्यासारखे अजून कोणकोणत्या वस्तूंवर ते होईल ह्याचा त्याने स्टडी केला आणि हळूहळू त्याचा अभ्यास वाढत गेला. आणि मग त्याने ही करंट जी आहे पोटेन्शियल डिफरन्स, करंट, इलेक्ट्रिसिटी, ही सगळी काय कन्सेप्ट सगळ्यांसमोर आणायचा प्रयत्न केला. आणि मग त्यालाच धरून त्याच्या पुढच्या काही मग सायंटिस्टने त्याच्याच अभ्यासावर आणखीन शोध सुरू केला. आणि मग आता आपल्याला सगळं रेडीमेड काय काय वेगवेगळे जे अप्लायन्सेस दिसत आहेत हे त्याच्यावर रनआउट कसे होत आहेत, कसं वेगवेगळं चालू आहे हे सगळं आपल्याला दिसून येतं. मग त्यावेळेसच आपण म्हटलो की पॉझिटिव्हली चार्ज म्हणजे हायर पोटेन्शियलकडून लोअर पोटेन्शियल ही कन्सेप्ट ही तेव्हापासून लागू झालेली. म्हणजे हाय पोटेन्शियलकडून लो पोटेन्शियलकडे काय आहे करंट फ्लो होताना दाखवणं हे कन्व्हेन्शनल वे आहे. पण त्याच्यामधले इलेक्ट्रॉन्स कसे फ्लो होत असतात, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. सर्किटमध्ये दाखवताना मात्र पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आपण शो करणार आहोत. लक्षात आलं सगळ्यांना? म्हणजेच बघा आता आपण ही कन्सेप्ट अजून बघूयात. पोटेन्शियल डिफरन्स जर आपण बघितलं व्ही कॅपिटल व्हीने समजा आपण डिनोट केला पोटेन्शियल डिफरन्स, आणि तेच काय आहे वर्क डन आहे, वर्क डन अपॉन चार्ज अपॉन क्यू. चार्ज म्हणजेच काय क्यू, म्हणजेच व्ही इज इक्वल टू वर्क डनला डब्ल्यू म्हटलं तर डिवायडेड बाय क्यू, व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू, असं आपण तिथे काय फॉर्म्युला तयार करू शकतो. पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला काय आहे, व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू. बघा लाइटनिंग इज द इलेक्ट्रिक डिस्चार्ज ट्रॅव्हलिंग फ्रॉम द क्लाउड्स ॲट द, आत्ता तेच मी बघा बोलले, लाइटनिंग म्हणजे वीज कडाडणे इज द इलेक्ट्रिक डिस्चार्ज ट्रॅव्हलिंग फ्रॉम द क्लाउड्स ॲट द हायर पोटेन्शियल टू द अर्थ सरफेस विच इज ॲट द झिरो पोटेन्शियल. ओके, म्हणजे ते झिरो पोटेन्शियल, आपला अर्थ सरफेस हा झिरो पोटेन्शियल आहे, म्हणून काय आहे वीज ही हायर पोटेन्शियलकडून झिरो पोटेन्शियलकडे डायरेक्टली खेचले जाते. द चार्जेस मूव्ह फ्रॉम द हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल अँड द इलेक्ट्रिक करंट फ्लो, आणि तिथेच मग काय करंट फ्लो झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे युनिट, आता ह्या पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट, आता आपल्याला प्रत्येकाचं युनिट आपण का काढत असतो, कारण आपल्याला न्यूमरिकल एक्झाम्पल्स काही प्रॉब्लेम्स असणार आहेत ते सोडवायचे आहेत त्याच्यासाठी. मग ही जी कन्सेप्ट आहे इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स, ही जी आहे ती व्होल्टा नावाच्या अलेझांड्रो व्होल्टा ह्या नावाच्या सायंटिस्टने ती सगळ्यांसमोर हे केलेली आहे, आणलेली आहे. तो ॲक्च्युली फिजिसिस्ट होता, इटलीमध्ये राहणारा इटालियन फिजिसिस्ट आहे. बघा द SI युनिट ऑफ द इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स इज द व्होल्ट, त्याच्याच नावावरनं व्होल्ट हे दिलेलं आहे. नेम आफ्टर द अलेझांड्रो व्होल्टा अँड इटालियन फिजिसिस्ट. 1 volt is the potential difference between the 2 points in a current carrying conductor. कुठल्याही कंडक्टरमध्ये 1 volt एवढा पोटेन्शियल डिफरन्स असतो. का बरं? करंट कॅरी करण्यासाठी. when the 1 joule of the work is done to move a charge of 1 coulomb from the one point to another.
जर त्याच्यामध्ये 1 जूल ऑफ वर्क डन असेल, ते 1 जूल ऑफ वर्क डन काय करत आहे, मूव्ह करतंय, काय चार्ज मूव्ह करतंय. किती चार्ज, तर 1 कुलम्ब ऑफ चार्ज, कुठून 1 पॉईंटकडून अनदर पॉईंटकडे. ओके, म्हणून काय म्हणणार आपण, द 1 व्होल्ट इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 पॉईंट्स, कुठल्याही 2 पॉईंट्समधल्या, इन अ करंट कॅरिंग कंडक्टर. म्हणजे कंडक्टर म्हणजे जे वाहक आहे, जे वायर आहे, आपण ज्या अप्लायन्सेसबद्दल बोलतोय त्याच्यामध्ये तिथे 1 व्होल्ट इतकं पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे वेन द 1 जूल ऑफ वर्क इज डन टू मूव्ह अ चार्ज ऑफ 1 कुलम फ्रॉम 1 पॉईंट टू अदर पॉईंट. काही वेळेस आपल्याला पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन विचारली जाते, तर काही वेळेस 1 व्होल्टची सुद्धा डेफिनेशन विचारली जाऊ शकते. दिस इज अ युनिट. देन ऑल्सो द डेफिनेशन आपल्याला काही वेळेस ही ह्या प्रकारे आपल्याला इथे लिहायची असणार आहे. त्याच्यामुळे ही सुद्धा डेफिनेशन आपल्याला पाठ करायची आहे. लिहून घ्या, दोनदा वगैरे लिहा वहीमध्ये, म्हणजे तुमची पाठ होणार आहे. ओके, त्याचप्रमाणे तेच जर आपण इक्वेशन वाईज लिहिलं तर काय होणार आहे, जसं आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे पोटेन्शियल डिफरन्सचा, व्ही इज इक्वल टू 1 डब्ल्यू अपॉन क्यू. मग व्ही म्हणजे काय, व्होल्ट. 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 जूल डिवायडेड बाय 1 कुलम. काय क्यू म्हणजे काय, कुलममध्ये चार्ज आहे आणि तो कुलममध्ये मेजर केला जातो. म्हणून आपण काय लिहिणार आहोत, therefore the potential difference is measured by means of an instrument called as the voltmeter. जसं करंट हे मेजर करण्यासाठी ॲमीटर यूज केलं जातं, किंवा करंट आहे की नाही त्याच्यामध्ये हे सुद्धा मेजर करण्यासाठी ॲमीटर होतं, तसंच इथे काय, व्होल्टमीटर हे इन्स्ट्रुमेंट पोटेन्शियल डिफरन्स किती आहे त्याच्यामध्ये ते मेजर करण्यासाठी यूज केला जातो. द व्होल्टमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलल अक्रॉस द पॉईंट्स बिटवीन विच द पोटेन्शियल डिफरन्स इज टू बी मेजर्ड. बघा, व्होल्टमीटर हा पॅरलली, जसं ॲमीटर हा सिरीजमध्ये लावला जातो आणि व्होल्टमीटर हा नेहमी पॅरलली लावायचा असतो. आता हे अजून एक शब्द तुम्हाला आला, सिरीज आणि आता आलेला पॅरलल. ह्या दोन्ही कन्सेप्ट आपल्याला पुढे शिकायच्याच आहेत, पण तोपर्यंत होल्ड डाऊन करायच्या त्या कन्सेप्ट आपल्याला, आणि नंतर आपण त्या क्लिअर होणारच आहेत. फक्त लक्षात ठेवायचं, आता व्होल्टमीटर हा पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये लावायचा आहे. बघा, पॅरलली म्हणजे अशा प्रकारे आपण त्या रेझिस्टन्सच्या अशा प्रकारे लावणार, इज टू बी मेजर्ड. आता हे आर म्हणजे हा जो रेझिस्टन्स दिसतोय, ती सुद्धा कन्सेप्ट आता पुढच्याच पॉईंटमध्ये येते. बघा आता, therefore we can say this is the one circuit. इथे आपण ॲमीटर पण लावलेलं आहे, ते सिरीजमध्ये आहे, आणि व्होल्टमीटर कसं आहे ह्याच्या पॅरलल